पेण तालुक्यातील दादर ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा, 7/12 कोरा करण्याची जोरदार मागणी। पेण तालुक्यातील दादर येथील ग्रामस्थांनी SEZ लिमिटेड कंपनीनं भूसंपादनाच्या अटींचे पालन न करता शेतकऱ्यांच्या जमिनी बेकायदेशीरपणे कंपनीच्या नावे केल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला। शेत जमिनींचे 7/12 पुन्हा मूळ शेतकऱ्यांच्या नावे करून आमचा 7/12 कोरा करा या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात महिला, तरुण आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, आमचा 7/12 कोरा करा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। दादर हे गाव एकेकाळी भाताचे कोठार म्हणून ओळखले जात होते। मात्र 1989 साली आलेल्या महापुरामुळे गावाची बंदिस्ती तुटून शेतीचे मोठे नुकसान झाले। त्यानंतर ग्रामीण भागाचा विकास, उद्योगधंदे निर्माण करणे आणि स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं रिलायन्स SEZ प्रकल्पासाठी पेण तालुक्यातील 24, उरण तालुक्यातील 20 आणि पनवेल तालुक्यातील 41 अशी एकूण 85 गावे भूसंपादनासाठी मंजूर केली होती। आम्ही ज्यावेळी SEZला आमच्या शेतकरी, गरीब दुबळ्या शेतकरी ज्यावेळी आमच्या जमिनी दिल्या होत्या त्यावेळी नियम अटी शर्तीनुसार दिल्या होत्या, परंतु SEZ लिमिटेड कंपनीने नियमांचा उल्लंघन करता 12 वर्ष कायद्याने नियमानुसार 12 वर्षानंतर सुद्धा आजवर तिथे कोणत्याही प्रकारचा प्रोजेक्ट निर्माण झालेला नाहीये। त्यामुळे भारतीय राज्यघटनेनुसार व सुप्रीम कोर्टाच्या आदेश नियमानुसार त्या जमिनी शेतकऱ्यांच्या नावे कायद्याने झाल्याच पाहिजे। तर आमचा हा 7/12 कोरा झालाच पाहिजे असा आमची सरकारकडे मागणी आहे आणि आमचा हा संघर्ष याच्या पुढेही चालूच राहणार आहे। मागणी आहे की आमचा 7/12 हा कोरा झाला पाहिजे, हीच आमची मागणी आहे। दादरगाव एकजुटीचा। शेतकऱ्यांनी विकासाच्या आशेनं अल्पदरात आपली जमीन या प्रकल्पासाठी दिली। मात्र तब्बल 17 ते 18 वर्ष उलटूनही या ठिकाणी कोणताही उद्योग प्रकल्प उभारण्यात आलेला नाही। उलट भूसंपादनाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनींचे 7/12 कंपनीच्या नावे करून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। त्यामुळे शासनानं SEZ प्रकल्पासाठी दिलेल्या अटींचे उल्लंघन लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या 7/12वरून कंपनीचे नाव कमी करून जमीन पुन्हा मूळ मालकांच्या नावे करावी आणि पेण ग्रोथ सेंटर अर्थात 3ऱ्या मुंबई प्रकल्पात दादर गावाला प्राधान्य द्यावे अशी मागणी करण्यात आली। आणि अनेक वर्ष ज्या भूमीत जन्मलो, ज्या भूमीत कर्म केलं, त्या कर्माचे फळ म्हणून आम्हाला आज या सरकारने गेल्या सरकारने आम्हाला असं वंचित ठेवून आम्हाला न्याय दिला नाही। शेवटी आम्हाला अन्याय होत असताना आम्हाला पर्यायाने आम्हाला नाईलाज असतो आम्ही आज हा मोर्चा काढला आहे। या मोर्चात जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर याच्यानंतर 23 मार्च रोजी याच्यापेक्षा उग्र आंदोलन करू, याची शासनाने दखल घ्यावी। शासनाने दखल घेऊन आम्हाला आमचा 7/12 शेतकऱ्यांचा 7/12 शेतच्या नावे गेलेला 7/12 तो मूळ शेतकऱ्यांच्या नावे करावा ही आमची मूळ मागणी आहे। मोर्चास्थळी भेट देत खासदार सुनील तटकरे यांनी शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेतली। शेतकऱ्यांची मागणी रास्त असून हा प्रश्न लोकसभा व विधानसभेत मांडून त्याचा पाठपुरावा करू असे त्यांनी सांगितले। दरम्यान शासनानं मागण्यांकडे तातडीनं लक्ष न दिल्यास 23 मार्च रोजी यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। अशा वेळेला जी मागणी तुम्ही आज सरकारकडे केलेली आहात, योग्य पद्धतीची मागणी त्या ठिकाणी आहे, त्याचा पाठपुरावा करण्याचं काम लोकसभा सदस्य म्हणून सुनील तटकरे प्रामाणिकपणाने करेल हा शब्द या निमित्ताने। कारण आता पेणच्या परिसरामध्ये नवीन ग्रोथ सेंटर येते, पुन्हा 3री मुंबई करण्याचं धोरण सरकारने जाहीर केलंय। अटल सेतूच्यामुळे मुंबई आता आखेच्या अंतरावरती आली। अशा वेळेला दादर आणि दादरचा परिसर म्हणजे एकेकाळी अंदमान निकोबारच्या बेटासारखी परिस्थिती होती। आता तशी स्थिती राहिली नाही, कारण इथं दूरवर पेणमध्ये यायचं झालं तर दादर गावच्या लोकांना दूरवरती यायचं म्हणजे किती त्रास होता 25-30 वर्षापूर्वी माझ्यासारख्या कार्यकर्त्याने अनुभवलेला आहे। अशा वेळेला ज्या ईर्षेने, ज्या ताकदीने, ज्या संघटितपणाने
आपण सर्वजण जागरूकतेने या साऱ्या गोष्टीची मागणी करण्याचा प्रयत्न करतात, त्याला समर्थन देण्यासाठी मी आपल्या पाठीमागे उभा आहे. एवढंच मला आजच्या प्रसंगी या ठिकाणी सांगायचं आहे. ज्या ज्या वेळेला सरकारकडे या विषयाच्या बाबतीमध्ये मला बोलावं लागेल, कदाचित भारत सरकारकडे सुद्धा बोलावं लागेल, त्यावेळेला तुमच्या हक्काचा लोकप्रतिनिधी म्हणून सुनील तटकरे याची बाजू ठामपणाने मांडेल. आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनेल.